नमस्कार. जीएस पेपर 2च्या दृष्टीनं आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. भारतीय शिक्षण व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद नक्की कोणामध्ये आहे? समाजासाठी झटणाऱ्या स्वयंसेवी संस्थांमध्ये की भविष्याचं तंत्रज्ञान असलेल्या AI मध्ये? चला या प्रश्नाचं उत्तर आजच्या विश्लेषणात शोधूया. अरे वा, हा प्रश्न बघूनच वाटतंय ना की थेट मेन्सच्या पेपरमधूनच उचललाय. आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. बघा, एका बाजूला आहे समाजाचा मानवी स्पर्श आणि दुसऱ्या बाजूला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची अफाट क्षमता. तर मग शिक्षण क्षेत्रात खरं परिवर्तन कोण घडवून आणणार? चला शोधून काढूया. पण थांबा, त्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधायच्या आधी आपल्याला मूळ दुखणं काय आहे ते समजून घ्यावं लागेल, बरोबर ना? म्हणजे इतक्या सरकारी योजना असूनही आपल्या प्राथमिक शिक्षण व्यवस्थेसमोर आज नक्की कोणती आव्हानं उभी आहेत? ही स्लाइड म्हणजे ना एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारखी आहे. एका बाजूला सर्व शिक्षा अभियान, शिक्षण हक्क कायद्यासारखे कागदावर अतिशय मजबूत प्रयत्न दिसतात. पण दुसरीकडे जेव्हा आपण जमिनीवरची परिस्थिती बघतो तेव्हा अपुऱ्या सुविधा, शिक्षकांची कमतरता आणि शिक्षणाचा घसरलेला दर्जा हे वास्तव दिसतं. आणि ही जी दरी आहे ना, इथेच तर बिगर सरकारी संस्थांना काम करायला वाव मिळतो. मग आता प्रश्न येतो की ही दरी भरून काढायची कशी? पहिला मार्ग तो आहे माणसांचा, आपल्या समाजाचा. आणि इथेच एंट्री होते स्वयंसेवी संस्थांची, म्हणजेच NGOsची, जो आपल्या GS अभ्यासक्रमाचा एक हॉट टॉपिक आहे. NGOsचं काम ना एकाच वेळी अनेक पातळ्यावर चालतं. विचार करा, त्या फक्त दुर्गम भागात पोचत नाहीत, तर मुली आणि वंचित मुलामुलींच्या शिक्षणासाठी पॉलिसी लेवलला आवाजही उठवतात. याशिवाय शिक्षकांच्या प्रशिक्षणात सुधारणा करणं असो किंवा मग काम करणाऱ्या मुलांसाठी रात्रशाळांसारखे हटके उपक्रम राबवणं असो, त्यांचं योगदान खूप मोठं आहे. आणि हे फक्त बोलबच्चन नाहीये, याची काही जबरदस्त उदाहरणं आहेत. प्रथम संस्थेच्या एसर अहवालानं तर पूर्ण देशाचं लक्ष मुलांच्या हजेरीवरून ते खरंच काय शिकतायत यावर आणलं. दुसरीकडे राजस्थानमधलं बेअरफूट कॉलेज दिवसा काम करणाऱ्या मुलांसाठी सौर ऊर्जेवर रात्रशाळा चालवतंय. किती भारी कल्पना आहे नाही का? ही उदाहरणं लक्षात ठेवा, तुमच्या उत्तराला एक वेगळंच वजन देत. आणि हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. हे काम फक्त NGOsचं नाही आहे, तर अख्ख्या समाजाचं आहे. बिहार शिक्षण प्रकल्पाने हेच तर सिद्ध केलंय. म्हणजे जेव्हा पालक आणि गावकरी स्वतः शाळेच्या कारभारात लक्ष घालतात तेव्हा आपोआपच शिक्षकांची हजेरी आणि शाळेचा दर्जा सुधारायला लागतो. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण मानवी प्रयत्नांबद्दल बोललो. आता मात्र आपण गिअर बदलणार आहोत आणि थेट भविष्यात झेप घेणार आहोत. चला बघूया टेक्नॉलॉजी आणि त्यातही आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI शिक्षण क्षेत्रात काय जादू करू शकते. तर हे AI बेस्ड शिक्षण नक्की काम कसं करतं? कल्पना करा, एका विद्यार्थ्याला गणितातलं एखादं सूत्रच समजत नाहीये. AI सिस्टीम हे लगेच ओळखते आणि त्याला तेच सूत्र सोप्या भाषेत गोष्टी किंवा खेळांच्या माध्यमातून समजावून सांगते. हे म्हणजे जणू काही प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा स्वतःचा पर्सनल ट्युटर मिळाल्यासारखं आहे. एका शिक्षकासाठी हे वर्गातल्या 40 मुलांसोबत करणं जवळजवळ अशक्यच आहे, बरोबर? पण थांबा, AIचा हा रस्ता काही फुलांचा नाहीये, यात काटेही आहेत. हा चार्ट बघा. फील्डवर काम करणारे स्वयंसेवक काय म्हणतात ते आपल्याला कळेल. सगळ्यात मोठी अडचण आहे इन्फ्रास्ट्रक्चरची, म्हणजे इंटरनेट आणि मोबाईल कम्प्युटरसारख्या साधनांची कमतरता. त्यानंतर शिक्षकांचं ट्रेनिंग आणि मुलांचा सहभाग यांसारख्या समस्याही आहेतच. पण या सगळ्या अडचणी असूनही एक आशेचा किरण नक्कीच आहे. फील्डवर काम करणाऱ्यांना वाटतं की ChatGPT सारखी साधनं मुलांसाठी गेम चेंजर ठरू शकतात. विचार करा, मुलांना त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळालं तर त्यांचा शिकण्याचा उत्साह किती वाढेल. ओके, तर आतापर्यंत आपण दोन वेगवेगळे मार्ग पाहिले, एक मानवी स्पर्शाचा आणि दुसरा तंत्रज्ञानाचा. आता वेळ आहे या दोघांना एकत्र आणून विश्लेषणाच्या पुढच्या टप्प्यात जाण्याची, जिथे आपण या दोन्ही मार्गांमधले समान अडथळे तपासणार आहोत. या टेबलकडे जरा नीट बघा. तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात येईल. आव्हानं वेगळी वाटत असली तरी त्यांचं मूळ जवळपास सारखंच आहे. बघा, एका बाजूला शाळेत सुविधा नाहीत तर दुसऱ्या बाजूला इंटरनेट नाही. एकाकडे ट्रेन स्वयंसेवक नाहीत तर दुसऱ्या बाजूला शिक्षकांना AIचं ट्रेनिंग नाही. आर्थिक आणि सामाजिक अडथळे तर दोन्हीकडे अगदी कॉमन आहेत. प्रॉब्लेमचा पॅटर्न सेम आहे. आणि यातून आपण एका खूप महत्त्वाच्या निष्कर्षावर पोचतो. ही आव्हानं म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे प्रॉब्लेम फक्त NGO किंवा टेक्नॉलॉजीचा नाही आहे, तो आपल्या पूर्ण सिस्टमचा आहे. जोपर्यंत आपण उपलब्धता, संसाधने आणि सामाजिक स्वीकार या मूलभूत गोष्टींवर काम करत नाही, तोपर्यंत कोणताही एक मार्ग आपल्याला पूर्ण यश देऊ शकत नाही. चला तर मग आता यावर उपाय काय यावर बोलूया. इथून पुढे जे आपण डिस्कस करणार आहोत ते तुमच्या उत्तराच्या वे फॉरवर्डसाठी म्हणजेच निष्कर्षासाठी खूप महत्त्वाचं आहे.
तर भविष्यातला मार्ग हा माणूस विरुद्ध तंत्रज्ञान असा नाहीये, तर तो दोघांना एकत्र आणणार आहे. आपल्याला एका हायब्रिड मॉडेलची गरज आहे. म्हणजे काय, तर सरकार, NGOज आणि टेक कंपन्यांनी टीम म्हणून काम करायला हवं. शिक्षकांना AI वापरायला शिकवलं पाहिजे. आणि लक्षात ठेवा, AI हे शिक्षकांना रिप्लेस करण्यासाठी नाही, तर त्यांना मदत करण्यासाठी, एक सुपर पॉवर देण्यासाठी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं आपल्या प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध झालं पाहिजे. मार्ग कोणताही असो, प्रयत्न मानवी असोत वा तांत्रिक, या सगळ्या धावपळीमागे ध्येय मात्र एकच आहे. आणि ते ध्येय आहे मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू कायम ठेवून त्यांना उत्तम शिक्षण देणं. शिकणं हे ओझं नाही, तर आनंद वाटला पाहिजे, जिथे प्रत्येक मुलाला आपली क्षमता पूर्णपणे वापरता येईल. तर मग आजच्या या चर्चेच्या शेवटी आपण या एका प्रश्नावर थांबूया. आणखी अशाच प्रकारचे व्हिडिओज बघायला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.